यानंतरची एक महत्त्वाची बातमी जालन्यात मतदानाची टक्केवारी घेण्यासाठी बूथवर गेलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला पोलीस उपनिरीक्षकानं मारहाण केल्याचा आरोप उमेदवारानं केलाय। मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करा अशी मागणी उमेदवार संदीप खरात यांनी केली। विरोधी उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं असे प्रकार होत असून पोलीस विरोधी पक्षाला मदत करत असल्याचा आरोप उमेदवार संदीप खरात यांनी केलाय। ते 3 बूथ असताना मी एका बूथवर जाणार होतो किंवा टक्केवारी घ्यावा, पण त्याने संबंधित PSI तिथं धावत आला, तुम्ही बाहेर व्हा म्हणून। आणि विरोधी पक्षाचे 2-2 तासापासून तिथं उमेदवार बसलेले होते। सर्व उमेदवार तिथं असताना त्यांना बाहेर नाही जाऊ देत, त्यांना घेऊन बसतात। आणि विरोधी पक्षातला एखादा उमेदवार तिथं आला की तुम्ही त्याला बाहेर जा म्हणता, आणि मी सकाळपासून आतमध्ये नाहीये, टक्केवारी घ्यावं म्हणून। या दृष्टिकोनातून केलं। मी त्यांना म्हणलं तुम्ही थांबा जर मला हे घेऊ द्या, तुम्ही ये मग। ते मला म्हणले तुम्ही येडे आहे का? मी म्हणलं मला चिवत्या समजायला लागला का येडे म्हणून। ह्या गोष्टीवर विषय झाला आणि त्यांनी डायरेक्टच हात उचलला।